मित्रांनो तुमचं माझ्या तरी स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे प्रतास नवीन गाडी घेऊन आहे. रॉयल इनफिल्डची मॉडेल आहे. लेटेस्ट आहे, तुम्हाला दाखवतो. हंटर 350 ची तुम्हाला ही चावी तुमची अशी असणार दिलेली. दोघंही तुम्हाला सेमच चाव्या दिलेली असणार आहे. रॉयल इनफिल्डच्या सेमच दोघंही दिलेल्या. तेव्हा मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आहे. ही आहे आपली रॉयल इनफिल्डची हंटर. याच्यामध्ये तुम्हाला कलर एक हा आलेला आहे. हा एक्स्ट्रा म्हणजे न्यू कलर ग्राफाईट ग्रे हा एक कलर तुम्हाला हा नवीन आलेला आहे. मग तुम्हाला पूर्णपणे मी रिव्ह्यू देणार आहे. स्पेसिफिकेशन, कलर आणि मेन म्हणजे आहे आपलं डायमेन्शन. याचे तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतोपर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला बघा इकडं तुम्हाला हा जो आहे हेडलाईट पूर्णपणे असणार तुम्हाला दिलेला एलईडीमध्ये. जेव्हा आपण गाडीचं इग्निशन ऑन करतो त्यामुळे तुमचं फक्त DRL ऑन होतील आणि जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो त्यामुळे तुमची हेडलाईट तुमची ऑन होतील यामध्ये. आणि टर्न इंडिकेटर लाईट तुमचे हे नॉर्मली तुम्हाला असणारे हॅलोजनमध्ये दिले असतील, पण तुम्हाला याच्यामध्ये एक फीचर दिलेला आहे हॅझार्ड लॅम्पचा. जसं आपण याला हॅझार्ड लॅम्प ऑन करतो त्याच्यात तुमचं हॅझार्ड लॅम्प जो आहे तुमचा ऑन होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला चालू करून बघा तो सध्या चालू आहे. हे बघा हॅझार्ड लॅम्प तुमचा इथं ऑन होऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे. खालचा तुमचा हा लो बीम हाय बीम चालू झालेला याच्यामध्ये. आम्ही जेव्हा गाडी स्टार्ट करतो त्यावेळेला तुमचा हा जो लो बीम जो असणार तो स्टार्ट होतो यामध्ये. फ्रंटला पण असणार आहे आणि रिअलला पण असणार आहे. आणि हे बघा टेल लाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे एलईमध्ये दिली असणार आहे. राऊंड शेपमध्ये दिलेली असणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. हे तुमची असे राऊंड शेपमध्ये असणार आहे. इथं तुमचं हे मडगं असणार आहे फायबरमध्ये. हा पार्ट हा तुमचा पण पार्ट मेटमध्ये दिला असणार साईडला. नंबरमध्ये तुम्हाला जागा दिली असणार आहे. वरती तुम्हाला लॅम्प दिली असणार एलईडीमध्ये. रिफ्लेक्टर आहे. आणि हे बघा मेन म्हणजे या गाडीवरती पण बघू शकता तुम्हाला हा जो मीटर तुमचा हा कन्सोल तुमचा हा आधीचा सारखाच असणार आहे. ट्रिपल नॅव्हिगेशन तुम्हाला तुम्हाला नंतर टायमिंग दिलेलं असणार आहे. नंतर मग हेल्मेट रिमाइंडर असणार आहे. स्पीडोमीटर तुमचं असणार आहे. आपलं डिजिटलमध्ये असणार आहे. अँड्रॉइडमध्ये तुमचं स्पीडोमीटर दिले असणार आहे. आणि गिअर शिफ्टर पण तुम्हाला भेटून जाईल. ब्लूटूथ असेल दिलेलं. ठीक आहे. इंजिन लाईट असणार आहे. ABSची ऑन ऑफ पण करू शकतो. इंजिन इम्युलायझर दिलं असणार एका साईडला तुमचं ऑन ऑफ होऊ शकतो त्याच्यामध्ये. हेडलाईटच्या वरचा हा जो पार्ट आहे तुम्हाला हा पूर्णपणे हा असणार आहे ब्लॅक वायझर दिलेलं असेल. हा पण तुम्हाला असणार आहे या टाईपमध्ये. ठीक आहे. तुम्हाला कंडिशन म्हणजे फिटिंग करून भेटेल हा या ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला बाकीची जे एक्सेसरीजचा तो पार्ट आहे तो तुम्हाला बाय करावा लागेल. एक्सेसरीजचा पार्ट तुम्हाला शोरूमच्या आतमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आणि याचं बघा तुमची ही डिस्क जी ब्रेक आहे तुम्हाला ही असणार आहे 300 mm पर्यंत. ड्युअल चॅनल रेबिसन असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 300 असणार आहे MM पर्यंत आणि रिअरला तुम्हाला असणार 270 mm पर्यंत डिस्क ब्रेक दिलेली असणार आहे. रिअरमध्ये तुम्हाला रेटचा टायर पण दाखवून देतो. आणि या टायरची तुम्हाला साईज असणार आहे ही टायरची साईज 110-70 सेंटरला तुम्हाला ABSची प्लेट दिलेली असेल इथं या ठिकाणी आणि रिअरला पण दिलेली असणार आहे. हे रिअरला पण तुम्हाला ABSची प्लेट दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि हे 41 mm पर्यंत तुम्हाला दिले असणार आहे. तुमचे हे सस्पेन्शन पुढचे टेलिस्कोपीमध्ये दिलेले असणार आहे. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं नंबर प्लेट जागा दिली असणार खालच्या साईडला. हा गार्ड तुम्हाला दिलेला असणार साडी गार्ड ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. आणि सिंगल तुम्हाला हे दिलेलं असणार साईडला सर. ठीक आहे. आणि एक मिनटं का तुम्हाला ग्राफिकमधून सांगतो गाडीची कशी आहे. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला बघा ग्राफिक तुमची अशी असणार आहे. ग्राफाईट ग्रे कलर आहे हा आणि निऑन ग्रीनमध्ये तुम्हाला हा कलर देत असणार आहे. रॉयल एनफिल्डचा स्टिकर इकडे पण असणार आहे. आणि रॉयल एनफिल्ड हंटर 350ची ब्रँडिंग पण तुम्हाला निऑनमध्ये दिलेली दिसणार आहे. ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे पाठींचा हा साडीगार्ड तुमचा हा असा असणार आहे. लेग गार्ड पण तुम्हाला एक्सेसरीच्या पाठवून देऊन जातील. आणि हे जे असणार आहे आपलं चेंट्राचं जे पण कवर आहे तुमचं हे असणार आहे फायबरमध्ये दिलेलं. रिअर फुटर असेल. साईड स्टँड इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे. आणि सेंटर स्टँड तुम्हाला भेटून जाईल. या ठिकाणी जे आहे मडफ्लेक तुम्हाला ह्या खाली तुम्हाला या मॉडलमध्ये भेटून जाईल. मिड मॉडलमध्ये भेटून जाईल. क्लासिकमध्ये तुम्हाला जो असणार आहे आपला जो स्टँडर्ड मॉडल आहे ती तुम्हाला याच्यामध्ये असणार दिलेली स्टेलिंगमध्ये दिलेली असणार आहे. 3 व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे. स्टँडर्ड आहे, मिड आहे आणि टॉप आहे. सध्या शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला मिड आणि टॉप तुम्हाला दाखवून देतो. ही मिड आहे आणि टॉप मॉडल तुम्हाला इथं असणार आहे. ही बघा ही एक टॉप मॉडल आहे 350 हंटरची. हे जे तुमचं इंजिन आहे तुमचं सिंगल सिलेंडर असणार आहे. 4 स्ट्रोक एअर अँड ऑइल कूल्डमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. 349 CCचं तुम्हाला डिस्प्ले भेटून त्याच्यामध्ये. पॉवर असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये 20.2 BHPची जी 6100 RPM येते. आणि 27 NFचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 4000 RPMचा राहतो. बोर तुम्हाला भेटतो 72 mm पर्यंत. स्ट्रोक भेटतो तुम्हाला 85.8 mm पर्यंत. इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्टर तुम्हाला दिलं असं यामध्ये. वेट मल्टी प्लेट क्लच तुम्हाला असिस्ट अँड स्लीपर क्लच भेटून त्याच्यामध्ये तुम्हाला. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली करू बसलेला असणार. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल. बाकी सर्व तुम्हाला दिले असणार ऑफ साईडला. इंजिन स्टार्ट जो असणार तुम्हाला फक्त इलेक्ट्रिकमध्ये असणार आहे. किक स्टार्ट नाही याच्यामध्ये तुम्हाला किक स्टार्ट भेटतच नाही या मॉडलमध्ये. याची जी तुम्हाला फ्रेम असणार आहे तुम्हाला ती दिलेली असणार आहे चेसी टाईप
तुम्हाला असणार आहे ट्विन डाऊन टू स्पिन फ्रेममध्ये तुम्हाला दिले असणार आहे. आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला हे असणारे सस्पेन्शन तुमचे असणारे हे ट्विन्स शॉक ऑफसर दिले असणार आहे. 6 स्टेप ॲडजस्टेबल दिले असणार आहे. ठीक आहे, हे झालं. आणि पाठीमागच्या तुम्हाला टायरची साईज असणारी ही टायरची साईज 140-70 तुम्हाला दिली असली पाहिजे ऑलवेज. आणि पाठीमागे डिस्क ब्रेक दिलेला असणार 270 mm पर्यंत. पाठीमागे पण बघू शकता तुम्हाला नियॉन ग्रीनमध्ये तुम्हाला हा इथंही हे दिले असणार आहे ग्राफिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी रिंगला एके साईडला. आणि टायर तुमचे असणार आहे जेटचे एके साईडला. आणि ब्रेंडिंग इंटरनेट तुम्हाला इथं ही चांगली तुम्हाला जागा दिलेली असणार आहे. इथं तुम्हाला हा फ्रेम तो असणार आहे तुम्हाला बॉक्समध्ये असणार आहे. आणि हे जे असणार आहे आपलं हे असणार इकडे तुम्हाला हे असणार आहे रिअर फुटर दिलेलं असणार आहे. आणि ही जे असणार सायलेन्सर तुमचं पूर्णपणे असणार मेटलमध्ये. ऑल बॉडी तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे या ठिकाणी. हँडल पण तुम्ही बघू शकता, हँडल पण तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिलं असणार आहे. मिरर, हँडल, रिअर फुटरेस. आणि हा तुम्हाला असणार आहे तुमचं हे दिलं असणार तुमचं सीट पाण्याचं बॅक रेस दिलेलं असणार एका साईडला. आणि तुम्हाला या इंजिनच्या खाली तुम्हाला इथं हे गार्ड भेटेल ते पण असणार तुम्हाला मेटलमध्ये दिलेलं असणार आहे. आणि सिंगल हॉर्न दिलेलं असणार एका साईडला. ऑक्सिजन सिलेंडर तुमचा हा इथं एक दिलेला असणार आहे. आणि दुसरा ऑक्सिजन सिलेंडर तुम्हाला खाली दिलेलं असणार एका साईडला. आणि सीट तुम्हाला या टाईपमध्ये बनवता येईल. सीटची पुशिंग जी असणार तुम्हाला नॉर्मली म्हणजे सॉफ्टमध्ये तुम्हाला असणार दिलेली इकडं. आणि हा हँडल जे असणार तुम्हाला असंच दिलेलं असणार ब्लॅकमध्ये रिअरचा तुमचा हा बॉडी कटमध्ये दिलेला असणार आहे. आणि कल्याण अंबरनाथ रोडच्या ठिकाणी मला हा शोरूम भेटून जाईल. रॉयल एनफिल्डचा जो कोणगावचा जो होता तोच यांनी इकडं आता शिफ्ट केलेला आहे कल्याण अंबरनाथ रोडच्या ठिकाणी. तो जो कमान आहे कल्याण अंबरनाथच्या ठिकाणी तिथं तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल बरोबर. याचा तुम्हाला ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. आणि याची जी प्राईस आहे ऑन रोड प्राईस तुम्हाला असणार आहे 2,32,000पर्यंत. मिड वेरियंटची तुम्हाला ही प्राईस असणार आहे 2,32,000पर्यंत ऑन रोड. आणि तुमच्याकडे कोणती जर जुनी रॉयल एनफिल्डची मॉडेल किंवा दुसरी कोणतीही बाईक असेल किंवा स्कूटर असेल तुम्हाला जर ती एक्सचेंजमध्ये पण तुम्हाला जर करायची असेल तर तुम्हाला तिची पण जी पण रिव्हॅल्युएशन जी असेल तुम्हाला ती भेटून जाईल. आणि एक्सेसरीज तुम्हाला बाय करावं लागतील. फक्त इन्शुरन्स त्याच्यामध्ये भेटून जाईल. टाकी तुमची असणार आहे 13 लिटरपर्यंत. आणि वरती तुम्हाला हा जो कॅप आहे तुम्हाला फ्यूलचा कॅप तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असेल. E20 पण तुम्ही फ्यूल भरू शकतात. आणि नॉर्मल पण जे पण तुम्ही असणार फ्यूल तुम्ही ते पण भरू शकता याच्यामध्ये या ठिकाणी. पुढच्या हँडलच्या ठिकाणी तुमची मिरर तुमची राऊंड शेपमध्ये असणार आहे. आणि हे तुमचं असणार आहे आपलं स्विच स्ट्रेस रेजिस्टरचा पण दिले असणार आहे. हॅझार्ड लॅम्प दिले असणार आहे. पुढचं हे हँडल तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे. इकडे तुमचं हेड टच कंट्रोल दिलेलं असेल. अप्पर डिप्पर आणि पास लाईट, टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार आहे. आणि पाठीमागे हे जे बटन आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे ऑपरेटिंग करू शकतो आपण याला. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप ए, ट्रिप बी, ओडोमीटर, फुल टाईममध्ये तुमची कितीची रेंज भेटते हे पण तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल. टायमिंग दिलेलं असणार आहे. इकडे तुमची फ्यूलची इकॉनॉमी किती आहे ती दिलेली असणार आहे. हे आपलं लो फ्यूल इंडिकेटर लाईट आहे, बॅटरी लाईट आहे, ABS ऑन ऑफ करू शकतो. आणि इंजिन इमिरमध्ये दिलेलं असणार एका साईडला. आणि हे ट्रिपर तुमचं हे दिलेलं असतं तुमचं हे ट्रिपर सिस्टम दिलेली असणार एका साईडला. आणि हेल्मेट रिमाइंडर असणार आणि टायमिंग दिली असणार एका साईडला. तुम्हाला इथं परत बंद करून ऑन करून दाखवतो. सर्व्हिस रिमाइंडर असणार आहे, टेम्परेचर दिले असणार आहे. इथं पण ऑन ऑफ करू शकतो किती किलोमीटर झाले ते हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ट्रिपला आपण रिसेट करू शकतो यामध्ये या ठिकाणी. टर्न इंडिकेटर पण तुम्हाला दाखवून देतो. आणि हॉर्न पण तुम्हाला एकदम मजबूत दिलेला आहे यामध्ये. ठीक आहे. हंटर 350मध्ये तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला दिलं असणार पोर्ट या ठिकाणी. इथं हा तुम्हाला पोर्ट दिलं असणार, USB पोर्ट दिलं असणार आहे. USB म्हणजे Type-C मध्ये दिलं असणार हा. तुम्हाला मी गाडी पहिल्यांदा ऑन करून दाखवतो. थांबा. हां, न्यूट्रलला गेली आता गाडी. अरे एक मिनटं. शोरूमच्या आतमध्ये असताना तुम्हाला फक्त गाडीचा फक्त आवाज ऐकून दिला कसा आहे तो. सध्या शोरूमच्या आतमध्ये 2 वेरियंट आहे, एक मिड आहे आणि एक टॉप आहे. तुम्हाला टॉप मॉडल पण दाखवून दिला, वेरियंट पण दाखवून दिलं. फक्त टॉप मॉडलची जी पण प्राईस असणार ती तुमची वेगळी असणार आहे. मिड मॉडलची तुम्हाला प्राईस आहे 2,32,000पर्यंत. मिड वेरियंटमध्ये तुम्हाला असणार आहे, मिड आणि टॉपमध्ये तुम्हाला दिले असणार आहे आपलं ड्युअल चॅनल ABSमध्ये दिले असणार आहे. आणि ब्रेकिंग सिस्टीम. आणि जी स्टँडर्ड आहे त्याच्यावर तुम्हाला दिले असणार आहे फक्त सिंगल चॅनलमध्ये. गाडीचं तुम्हाला डायमेन्शन असणार आहे, लेन दिलेली असणार तुम्हाला 2,055 mm पर्यंत, वेट दिली असणार आहे 810 mm पर्यंत.
हाईट दिलेली असणार आहे 1070 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार तुम्हाला 1370 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार 160 mm पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला सिटिंग हाईट दिलेली असणार 790 mm पर्यंत. 181 kg पर्यंत तुम्हाला असणार आहे कर्व वेट. याच्यामध्ये तुम्हाला कलर समजा कोणते कोणते असणार आहे. हा नवीन कलर आहे ग्राफाईट ग्रे कलर. दुसरा असणार तुमचा टोकियो ब्लॅक, लंडन रेड, रेबल ब्ल्यू, डायपर ग्रे, रिओ व्हाईट आणि फॅक्टरी ब्लॅक. एवढं तुम्हाला कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी दिलेली असणार आहे. 50,000 किलोमीटरपर्यंत तुम्हाला दिलेली असणार आहे वॉरंटी. आणि ही जे मॉडेल आहे ही टॉप मॉडेल आहे हंटरची 350. याच्यामध्ये तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे 2,38,000पर्यंत. तुम्हाला मी आता मिडची आणि टॉपची दोघांची तुम्हाला प्राईस सांगून दिली आहे. फक्त तुम्हाला ते पण प्राईसची असणार आहे. तुम्हाला अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये ते शोधू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला जी पण प्राईस असणार ती अपडाऊन होऊन जाईल. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडीवरून पुढच्याच व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकतो. जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असणार आहे. कल्याण अंबरनाथ रोडच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळतो रॉयल एनफिल्डचा. याच्यात बरोबर बाजूला बिग विंगचं पण शोरूम आहे. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलची नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवर पुढच्या व्हिडिओ.